एकदा रुलिंग दिलं आणि त्यानंतर सभागृहात एक गदारोळ पाहायला मिळाला. त्यानंतर सभागृह तहकूब झालं आणि त्यानंतर एक राडा झाला अशी बातमी समोर आलेली आहे. उपसभापती नीलम गोरे यांनी सातारा एसपी यांच्या निलंबनाचे जे आदेश दिले होते ते आदेश राखून ठेवण्यात आले. त्याची अंमलबजावणी होणार की नाही होणार त्याबद्दल नाही, एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की जो आपण शब्दप्रयोग केला की राडाबिडा काहीच झालं नाही. काय ह्या सूत्रांकडनं आलेल्या तुमच्याकडे माहिती आहे, त्या सूत्रांची आता चौकशी लावणं गरजेचं आहे. कुठेही राडाबिडा काही झाला नाही. आपण बघितलं रुलिंग देत असताना, रुलिंग दिल्यानंतर मी स्वतः त्याच्यामध्ये उभा राहून माननीय सभापती महोदयांना विनंती केली की माननीय उपसभापतींनी पीठासन अधिकारी म्हणून दिलेला जो निर्णय आहे तो निर्णय एक आहे आणि सभापतींनी पीठासन अधिकारी म्हणून दिलेला निर्णय हा दुसरा निर्णय आहे. त्याच्यामुळे याच्यावर विचार करावा म्हणून ते अर्ध्या तासाचं कामकाज तहकूब झालं. त्याच्यानंतर कामकाजाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा मीच हा प्रश्न विचारला की पीठासन अधिकारी माननीय उपसभापती होत्या, त्यांनी दिलेला हा निलंबनाचा निर्णय आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसरा दिलेला निर्णय, याच्यामध्ये फार मोठी संभ्रमावस्था निर्माण झालेली दिसते. त्याच्यामुळे हे रुलिंग देत असताना आपण योग्य तो पुन्हा डिसिजन घ्यावा अशा पद्धतीची मी ज्यावेळी सभागृहामध्ये विनंती केली त्यावेळी सन्माननीय सभापतींनी सांगितलं की नक्कीच साताऱ्याच्या बाबतीमध्ये दोन निर्णयामुळे संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं जे संविधानावर अभ्यास करणारे तज्ज्ञ आहेत आणि जे विधानसभेचा अभ्यास करणारे तज्ज्ञ आहेत, विधान परिषदेचा अभ्यास करणारे तज्ज्ञ आहेत, कायद्याचा अभ्यास करणारे तज्ज्ञ आहेत, यांच्याकडे हे सगळं प्रकरण पाठवून त्यांच्याकडनं माहिती घेतल्यानंतरच रुलिंग दिलं जाईल अशा पद्धतीची भूमिका सभापती मोदयांनी घेतली. शिवसेना भाजपा सत्ताधारी पक्ष आहेत, सहकारी पक्ष आहेत, सत्ताधारी आहेत, परंतु मात्र तरी देखील शिवसेना भाजप संघर्ष जो साताऱ्यामध्ये पाहायला मिळाला तो संघर्ष विधान परिषद सभागृहात देखील नाही, कुठेही संघर्ष सभागृहामध्ये झाला नाही. उलट याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मकरंदाबा असतील किंवा आमचे शंभूराज देसाई साहेब असतील यांना आश्वस्त केलेलं आहे या संदर्भामध्ये योग्य ती कार्यवाही केली जाईल आणि मुख्यमंत्री महोदय याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून जो काही प्रकार घडला याच्यावर योग्य ती कडक कारवाई करतील याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही. सभापती आहेत त्यांच्या दालनात देखील या संदर्भात जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे मंत्री नेते गेले होते. नाही, कुठेही जाब विचारण्यासाठी मंत्री आणि कोणी गेले नव्हते. त्या ठिकाणी माननीय सभापतींच्या दालनामध्ये ज्यावेळी असं तहकूब होतं सभागृह त्यावेळी सगळे एकत्र बसून त्याच्यावर पुढे काय करायचा निर्णय घेत असतात. तशा पद्धतीच्या निर्णयासाठी ती संभ्रमावस्था दूर करण्यासाठी बैठक झाली. राडा झाला, वादावादी झाली, हे कुठेही झालेलं नाही. या सगळ्या बनवलेल्या आख्यायिका आहे. शिवसेनेचं समाधान आहे का या निर्णयावरती? कारण शिवसेना त्याच्यामध्ये कोंडीमध्ये आहे, कुठेतरी समाधान नाही, शिवसेना कुठच्याही कोंडीमध्ये नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपली भूमिका विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये मांडलेली आहे. मी देखील भाषण करताना सांगितलं की राजकीय संस्कार आमच्या सगळ्यांवर असल्यामुळं आणि तीच शिकवण एकनाथ शिंदे साहेबांची असल्यामुळं बाहेर काहीतरी करण्यापेक्षा आम्ही मंत्र्यांपेक्षा अगोदर आमदार आहोत. त्याच्यामुळे शंभूराज देसाई साहेब आणि मकरंदाबांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली, त्याच्यावर चर्चा झाली, त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे. याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदय, दोन्ही मंत्री महोदयांना न्याय देतील हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि सगळ्यांना विश्वास आहे. सातारा एसपींना भाजप कुठेतरी पाठीशी घालते का? कारण जबाबदार आणि पालकमंत्री पदावरती असलेल्या मंत्र्यांना धक्काबुक्की झालेली आहे. आधी पहिली गोष्ट, सभागृहामध्ये कुठेही भारतीय जनता पार्टीचा उल्लेख झाला नाही. भारतीय जनता पार्टीबरोबर आम्ही सगळे अलायन्समध्ये आहोत. त्याच्यामुळे अलायन्समधल्या कुठच्या मंत्र्यावर अन्याय होऊ नये ही भूमिका सभागृहामध्ये मांडली गेली आणि मी सुरुवातीपासून सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः ह्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्याच्यामध्ये दोन्ही मंत्र्यांना न्याय मिळवून देतील याची पूर्ण खात्री मला आहे. धन्यवाद. जयंत पाटील असं म्हणतात की जो काही एकूण कामकाज झालेलं आहे या कामकाजावरती त्यांनी टीका केलेली आहे. विरोधी पक्षाला कुठेही संमतीमध्ये घेतलेलं नाही. हे काही कायदे पारित केलेले आहेत, यामध्ये आम्हाला विचार घेतलेला नाही. आम्ही अभ्यास करायचे आधीच हे पारित करण्यात आले. पाशवी बहुमताचा दुरुपयोग जे सरकारने केले. शेवटी विरोधात असलेले सदस्य, ज्येष्ठ सदस्य असतील ते शेवटी आमचं समर्थन कसं करणार आहे? शेवटी आम्ही सत्ताधारी आहोत आणि सत्ताधाऱ्यांचं चांगलं जरी वाटलं किंवा योग्य जरी असलं तरी विरोधातले सदस्य आहेत त्यांनी विरोधातच बोललं पाहिजे. त्याच्यामुळे ते विरोधातनं जर सकारात्मक बोलले तर वेगळ्या परत संशयाला वाव राहतो. त्याच्यामुळे विरोधक आणि विरोधकांची भूमिका बजावलेली आहे, सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका बजावलेली आहे. नाना पटोले असं म्हणतात की खरात प्रकरणामध्ये ज्याप्रमाणे बदलापूरचं प्रकरण झालं त्याच्यात अक्षय शिंदेचा ज्याप्रमाणे एन्काउंटर करण्यात आला तशाच प्रकारे खरातचं देखील एन्काउंटर करण्यात येईल अशा प्रकारची भीती आम्हाला वाटते. नानासाहेब पटोले काय बोलले याच्याशी खरंच माझं काही घेणं देणं नाही. कारण शेवटी खरात या व्यक्तीवर कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आमची देखील आहे आणि आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील हीच भूमिका त्यांच्या भाषणातून स्पष्ट केलेली आहे. विरोधकांनी फेक नरेटिव्ह सेट करण्याचा जरी प्रयत्न केला तरी सरकार
कुठच्याही परिस्थितीमध्ये अशा लोकांना पाठीशी घालणार नाही ही भूमिका शिंदे साहेबांनी घेतलेली आहे.